नमस्कार सुप्रभात मित्रांनो, मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये। घाटघरमधून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माझ्या मागे जीवदान किल्ला आणि वानरलिंगी सुळका आहे। त्या व्यतिरिक्त आपण काल नाणेघाट आणि नानाचा अंगठा हा एक्सप्लोर केला आहे, तो तुम्हाला व्हिडिओ लवकरच भेटेल। आज आपण चाललो आहे निमगिरी किल्ला आणि हडसर किल्ल्यासाठी। निमगिरीच्या बाजूलाच हनुमंतगड आहे, तो जर आपल्याला करता आला म्हणजे हे तिन्ही पण किल्ले जर करता आले तर आपण करणार आहोत। संध्याकाळपर्यंत आपल्याकडे पूर्ण वेळ आहे। सकाळचे 7 वाजले, 6:56 आहेत। दादा मला आता जस्ट चहा घेऊन येतील। चहा आणि नाश्ता म्हणजे कांदे पोहे करून आपण आपली गाडी इथेच लावलेली आहे। कांदे पोहे घेऊन आपण खाऊन आपण जाणार निमगिरीसाठी। पहिला आपण निमगिरी करणार आहे, बाजूला हनुमंतगड आहे, हनुमंतगड एक्सप्लोअर करणार, त्यानंतर आपण जाणार हडसरसाठी। आता हे दोन अलग अलग ब्लॉग तयार होतील। हनुमंतगड आणि निमगिरी हा एक वेगळा ब्लॉग तयार होईल आणि हडसरचा हा एक वेगळा ब्लॉग होईल। तर मी एक नाश्ता करून थोड्या वेळामध्ये 10-15 मिनटामध्ये तुम्हाला पुन्हा भेटतो। मी डायरेक्ट बेसवरून, कारण गाडी घेणार आहे, मी हेल्मेट लावणार नाही, त्यामुळे मी मोठं ब्लॉग करणार नाही आहे। मी डायरेक्ट तुम्हाला निमगिरीच्या बेस विलेजपर्यंत तुम्हाला मी डायरेक्ट भेटेन। चला मी नाश्ता करून तुम्हाला डायरेक्ट भेटतो निमगिरीच्या बेस विलेजला। नमस्कार सुप्रभात मित्रांनो, मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये। मगाशी सांगितल्याप्रमाणे मी घाटघरला स्टे केला आहे, व्हॅली रिसॉर्टला। तिथून आपण निघालो। तिथून जो आपला निमगिरी किल्ला आहे तो आहे जवळजवळ 19 किलोमीटर, म्हणजे मला 30 ते 40 मिनटं लागली। ही आहे खांड्याची वाडी, हा पूर्ण परिसर खांड्याच्या वाडीचा आहे। हा ट्रेकिंगचा स्टार्ट पॉईंट आहे, इथून आपण वरती जायचं आहे। माझ्या मागे जो दिसतो आहे हा इकडे निमगिरी किल्ला आहे आणि तो हनुमंतगड आहे। तुम्ही लँडमार्क म्हणून हा जो टॉवर आहे आणि त्याच्या पुढे एक टॉवर आहे, तो टॉवर ठेवू शकता। सुरुवात होईल इथूनच, हाच ट्रेक पॉईंट असेल। गाडी मी इथे पार्क केली आहे, आपल्याला इथूनच जायचं आहे। ॲक्च्युली 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आहे हा। वरती जर आपल्याला टोटल पूर्ण वास्तू बघायचे असतील तर वास्तूसाठी जवळजवळ 1 तास लागेल। त्याच्यानंतर आपण हनुमंतगडसाठी जाणार आहे। या दोन्ही किल्ले आपण एक्सप्लोअर केल्यानंतर आपला प्लॅन आहे की आपण हडसरला जायचं आहे। जर हडसरला जायला मिळालं तर आपल्याला जवळजवळ संध्याकाळी 4 ते 4:30 वाजतील यायला। बऱ्यापैकी गारवा आहे वातावरणामध्ये, बऱ्यापैकी गारवा आहे। तुम्ही बघू शकता हा एक इथे टॉवर आहे, या टॉवरच्या इथे आपल्याला हा लँडमार्क घेऊन जायचं आहे। याच्या बाजूला जे स्कूलसुद्धा आहे, बाजूला जे स्कूल आहे, बहुतेक आता सुरुवात झाली असेल स्कूलमध्ये। वाव, सुंदर वातावरण आहे। सूर्यदेवताने दर्शन केलेले आपल्याला आहे। याच्या बाजूने ही पायवाट आहे, इथे वरती गेलेली स्कूलच्या बाजूनेच पायवाट गेलेली आहे। त्या पायवाटीने आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे। इथे एक विहीर आहे, म्हणजे आपण एक 3-4 मिनटात चालून वरती आलो ना की इथे एक विहीर आहे। घड्यात 8:40 झालेली आहेत। सकाळी 7:30च्या आसपास आपल्याला ट्रेक चालू करायचं होतं। थोडा नाश्ता वगैरे उशीर झाला। मला असं वाटलं होतं की 10-15 मिनटावर निमगिरी किल्ला असेल, म्हणजे मी जिथे स्टे केलं तिथून, पण हा बऱ्यापैकी लांबचा रस्ता होता, म्हणजे 40 मिनटं लागली मला यायला। आपल्याला किल्ला दिसतो इथून आहे, बघू शकता आपण। हा निमगिरी, त्याच्या बाजूला हनुमंतगड आहे। पायवाट ही जी बऱ्यापैकी रुळलेली आहे अजून तरी, आणि गारवा आहे ना, त्यामुळे स्पीड आपल्याला बऱ्यापैकी चांगला असेल। आणि जर स्पीड चांगला असेल तर आपल्याला दोन्ही किल्ले आज हनुमंतगड आणि निमगिरी फटाफट करून हडसरला जाता येईल। प्लॅन तर तसाच आहे, जर जायला मिळालं तसं तर व्हेरी गुड। म्हणजे माझे आज 2 किल्ले होतील एका दिवसामध्ये। हा एक इथे टॉवर मोठा, इथे तुम्हाला एक सांगायचं आहे की ॲक्च्युली काय आहे, इथे ना काही ठिकाणी तर 2-2, 3-3 पायवाट आहेत। ॲक्च्युली काय, इकडची भातशेती खूप होते इकडे, त्यामुळे बऱ्याच जणांची तुम्ही बघू शकता इकडे ना हे आहेत, भातशेतीची जमीन लागवडीखाली आहे। त्यामुळे काय होतं, सगळेजण माणसं तिकडे जात असतात, चालत असतात, त्यामुळे बऱ्याचशा पायवाटा तयार झालेल्या असतात।
त्यामुळे जी जास्त रुळलेली पायवाट आहे त्या पायवाटेनेच पुढे जायचं आहे. आणि समोर किल्ला दिसेल, त्याची खिंड दिसेल, अशा प्रकारे त्याच रूटने आपल्याला पकडून द्यायचं आहे. आता जंगल चालू झालं आहे, हा जंगली पॅच. त्याच्यानंतरच आपल्याला वरती बहुतेक एक मंदिर दिसतंय. चला आपण जाऊया वरती. हो ओके, इथे एक मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे मला बघायला लागेल. ॲक्च्युली मला पण आयडिया नाही आहे. इथे नंदी आहे, इथे नंदी आहे आणि इथून आतमध्ये एक मंदिर आहे. ॲक्च्युली मी मंदिराच्या समोरून एक पायवाट गेली आहे, दाखवतो मला मी. त्या बाजूला, तर त्या बाजूच्या पायवाटेने मी पुढे गेलेलो. ती पायवाट अर्धवट जाऊन नाहीशी झालेली आहे. त्याच्यानंतर इथून एक पायवाट आहे, मंदिराच्या लेफ्ट साईडनी एक पायवाट आहे. ही सेंटेक्स पाण्याची टाकी आहे इथे, आणि इथून एक पायवाट गेलेली आहे. मी त्या पायवाटेने जायचा प्रयत्न करतो आहे. आता मला माहीत नाही ही पायवाट बरोबर आहे की नाही ते, पण ही खालून आलेली पायवाट आहे, इथून आलेली पायवाट आहे आणि ही चालली या बाजूने. ॲक्च्युली हा गाई बैलांचा मार्गसुद्धा असू शकतो. इथूनच या मार्गाने जातात, कारण त्यांचं असं दिसतं हे पायवाटेने. त्याच्यानंतर मग मी पुढे चाललो आहे. ही पायवाट पण इथून येऊन हो 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 इथे येऊन थांबलेली आहे. आता इथून पुढे रस्ता दिसत नाही मला. बघूया, प्रयत्न करून पुढच्या बाजूला कुठे रस्ता आहे का. मंदिराच्या इथून लेफ्टवाली आणि समोरची पायवाट सोडून द्यायची आणि राईट साईडने एक पायवाट गेलेली आहे. त्या पायवाटाने मी वरती आलो आहे. आता दुसरा एक त्याच्यामधला लँडमार्क तुम्हाला दाखवतो. इथे रिबीन बांधलेली आहे. तर मोस्ट प्रॉब्ली असं आहे की ही जर रिबीन परफेक्ट आहे, म्हणजे हाच रोड आहे इथे बांधलेली, याचा अर्थ हीच पायवाट आहे. कारण काय होतं आहे, त्या दोन्ही बाजूने मी गेलेलो. त्या मंदिराच्या इथून राईटनी पण गेलो, राईटनी नाही सॉरी लेफ्टने गेलो आणि समोर गेलो, पण दोन्ही पायवाटा बंद झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर थोडंसं बाजूला शोधलं ना आपण राईट साईडला मंदिराच्या, तर तिकडून एक पायवाट, पण ती चांगली मळलेली पायवाट आहे. त्या पायवाट्याने आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे. आणि बघा इथून आपल्याला दोन्ही डोंगर एकदम परफेक्टली दिसत आहे. त्याचा अर्थ आपण घळीपर्यंत बरोबर पोहोचणार आहे. हे ध्यानात ठेवायचं की आपल्याला हे दोन्ही डोंगर आणि त्याची ती खिंड, मधली खिंड जी आहे ती क्लिअरली दिसायला पाहिजे, म्हणजे आपण राईट वेवर आहे. तसंच बघा पुन्हा एकदा इथे दोन वाट आहेत, तुम्हाला दाखवतो. हा बघा, मी इथून आलो, मी हे या बाजूने आलो. या बाजूने आल्यानंतर ही एक राईटला वाट गेलेली आहे आणि ही एक लेफ्टची पायवाट गेलेली आहे. हे दोन्ही पायवाटा बघा. आता ही जास्त मळलेली पायवाट आहे, ती जास्त मळलेली नाही आहे. आणि दुसरं म्हणजे इथे बघा रिबीन बांधलेली आहे, ही इथे रिबीन बांधलेली आहे. सो राईट वे. खरंच हे खूप चांगलं काम केलेलं असतं ना. काहीतरी जे रिबीन वगैरे बांधून ट्रेकर्स लोक जे निशाणे ठेवतात, ती एक खरोखर खूप चांगली आहे. कारण मी ईर्षागडला गेलेलो, तिथे असं कोणतंही लँडमार्क नाही आहे की इथून जायला पाहिजे ईर्षावाडीच्या वरती. तर तिथून बरंच भटकायला होतं, कारण पायवाट बऱ्याच आहेत तिकडे. बरं, आपण आता इथे पोचलो आहे. इथे आपल्याला निमगिरी किल्ला, इतिहासाला पारखा झालेला किल्ले निमगिरी, हे जुन्नर वन विभागाने लिहिलेली ही माहिती आहे. ती वाचून पुढे आपण जाऊ शकतो. या पाण्याच्या रस्त्याने मी आलो आहे. हा रस्ता आहे. खालती ना एक वॉच टॉवर आहे, तो माझ्या नजरेपासून दूर झाला, म्हणजे तो मला दिसलाच नाही. जाताना बघू आपण तो वॉच टॉवर. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी विरगळी बघितल्या, पण त्या विरगळी पण मला दिसल्या नाहीत. आता मी जो रस्ता घेतला
त्या गणपती मंदिरापासून तो बरोबर होता की चुकीचा होता ते माहीत नाही मला. मी आलो आहे बरोबर. आता ह्या इथे शिड्या चालू होतील. हा किल्ला निमगिरी आहे आणि त्या बाजूला हनुमानगड आहे. हा पूर्ण चढीचा रस्ता आहे. मगाशी धावत येतो तो वरती मी, त्यावेळेला मला थंडी वाजत होती कारण वातावरण बरंच कूल होतं. आणि वरती चढताना आता बुरे हाल कारण भयंकर जास्त गरम व्हायला लागले. घड्याळात वाजले आहेत 9:19. 20 मिनटं झाली म्हणजे. हा पूर्ण रस्ता खालचा जो आहे खिंडही चालून आपण पूर्ण वरती आलो आहे. हा पूर्ण खिंडीचा प्रकार आहे आणि ह्या खिंडीमुळे निमगिरी आणि हनुमंतगड हे 2 वेगवेगळे किल्ले आलेत. जोड किल्लेच आहेत ते दोन्ही पण. त्यामुळे आणि आता हा पॅच चालू झाला आहे जिथे रेलिंग्स लावलेल्या आहेत आणि कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत. काही ठिकाणी पायऱ्या जरा थोड्या खराब आहेत. ती बघा तिथे दुसरी पायरी आहेच नाही, त्यामुळे तिथे सांभाळून जायला लागेल. पावसाळ्यामध्ये थोडीशी काळजी घ्यायला लागेल. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे एवढा इश्यू येणार नाही. पण आपण इथून जाऊया आता वरती, कारण काय होतं आहे आपल्याला अजून हनुमानगडला पण जायचं आहे. आणि थोडा रस्ता सापडण्यामध्ये मला पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला आहे. मला विरगळी दिसल्या नाही अजून आहेत. मला ते तिथे असणारी जो वॉच टॉवर आहे मला इथून पण दिसतोय तो, पण तो अजून दिसला नाही. म्हणजे मी थोडासा वेगळ्या रूटने आलो आहे असं मला वाटतं आहे. इट्स ओके, बघूया जाताना काय दिसतं काय आपल्याला तिथे. पण ते गोष्टी आहेत म्हणजे बाकी सगळ्या व्हिडिओजमध्ये मी बघितलं ते आहेत, मला दिसल्या नाहीत. इथून जाण्यावरती हा बघा आता हा जो पॅच आहे इथे एक स्टेप जरा पाहिजे. इथे ह्या स्टेप सगळे तुटलेले आहेत. त्यामुळे इथे बाजूने इथे आणि तिथे असं कॉर्नर नाही आहे, पूर्ण अशी होती की तिथे बनवलेले आहेत. त्यामुळे इथून वरती जायला लागेल आपल्याला. चला लेट्स गो. मला वाटत नाही मला तिथून जायला लागेल. हां कसं जायचं. इथे पाय ठेवले मी, मुश्किल. हा वरच्या पायरीवर जाऊन तुम्हाला मी पुन्हा दाखवतो एकदा. बरं हा पायरींचा तुटलेला पॅच मी चढलो वरती. मी हातात कॅमेरा घेऊन तो चढू शकत नव्हतो, सो त्यामुळे कॅमेरा बंद केला त्यानंतर चढलो मी, कारण ते लटकून जायचं त्याच्यावरती. हे एक छोटेसा खरंच रेलिंग नसताना तर दिक्कत होती. आता बघा हा एक कातळ खडक आहे पूर्ण. हा पूर्ण एक होता असा पकडूया आपण आहे म्हणून असा. त्यामध्ये या पायऱ्या कोरलेल्या आहेत, म्हणजे एकाच कातळ खडकामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. या अमेझिंग आहे. इथून जाऊया आपण या बाजूने. चलो व्हेरी गुड. कसं असतं ना थोडा वेळ थांबल्यानंतर पुन्हा एनर्जी येते. आता मगाशी वरती चढवत नव्हतं मला, पुन्हा एनर्जी, पुन्हा एका दमामध्ये वरती चढायचं आपल्याला. अजून पाणी नाही प्यावलंय, सो तहान लागली तर आहे, पण बोलो वरती जाऊया नंतर पाणी पिऊया. ओके, या पुन्हा अशा पायऱ्या आहेत. ह्या बाजूला काठामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. आपण इथून वरती जाऊया जरा, तुम्हाला दाखवतो इथून वरती. हा ह्या कातळ पायऱ्या पुन्हा एका तर रॉकला मध्ये कट करून पायऱ्या केलेल्या आहेत. हनुमंतगड आणि हा निमगिरी किल्ला. हा इथून आपण खालून आलो, तिथे तो वॉच टॉवर. अमेझिंग दृश्य. एकटाच किल्ल्यावर एकटाच आहे मी नेहमीप्रमाणेच. आता वरती गेल्यानंतर किल्ला एक्सप्लोर करायचा आहे. घड्यात वाजले आहेत 9:33.
त्यामध्ये दुसरा किल्ला हडसर जाण्यासाठी मी कॅरी केली होती टी शर्ट्स, ती तिकडेच राहिली. एकच टी शर्ट आहे, घामाघुमवणार आहे, ते भिजणार आहे, तेच वापरायचं पुन्हा. इट्स ओके. चला इथून वरती जाऊया आपण. हे बघा, इथून चढायचा सुद्धा पॅच जो आहे, ही जी पायरी आहे आणि ही जी पायरी आहे ती तुटलेली आहे. इथे पण बहुतेक पायरी असावी. 1 2 3 पायऱ्या इथल्या तुटलेल्या आहेत. चढायचं कसं तर उतरताना पण पुन्हा तेवढीच दिक्कत आहे. चला तर हा पॅच, खालचा पॅच आपण चालू आलो वरती. आता या कातळ पायऱ्यामध्ये आपण वरती चाललोय. वरती आल्यानंतर आपल्याला छोटीशी गुहा, देवडी बोलू शकतो, थोडंसं खोली बोलू शकतो राहण्यासाठी. जर समजा इथे कोण सैनिक पहारेकरी वगैरे असेल तो इथे बसू शकतो, आराम करू शकतो, याच्यासाठी असू शकेल. त्याच्यानंतर ह्या पायऱ्या इथे आहेत. ओके, आपल्याला पुन्हा पायऱ्या लागल्या आहेत. पायऱ्याच पायऱ्या आहेत. चलो इथून वरती जाऊया ह्या पायऱ्यातून. तिथून वरती पाणी येतं, इथून वरी खाली भरून खाली. कसलं आहे पाणी. ओके, इथे बघा, ह्याला गुहा बोला तुम्ही, कारण ही देवडी पण असू शकते. इथे राहण्याचा चांगला मार्ग होता. इथे भूत राहत असतील. ही पूर्ण अशी खोली आहे. आता इथून पण पायऱ्या आहेत आणि ह्या इथून तुम्हाला दाखवतो समोर करून. ह्या इथून हे पायऱ्या आहेत. ह्या गुहेमधल्या पायऱ्या आहेत. ही पूर्ण गुहा. ह्या इकडे वरती जायला असणाऱ्या पायऱ्या आणि ह्या इथून पायऱ्या. ऑब्विसली हे जे तुटलेले जे खडक आहेत ना, त्या इथल्या पायऱ्या असतील, उतरायला पायऱ्या असतील ह्या इथे, किंवा त्या रॉक पॅचपर्यंत पॅक असतील. इथून उतरणाऱ्या पायऱ्या त्या तुटल्या. आता आपण इथून वरती जाऊया. हा कचरा, पाणी पिल्यानंतर पाण्याची बाटली गडावर सोडून जाणं, हा गुन्हा आहे. सो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही गडकिल्ल्यावर ज्याच्यावर आपण भ्रमंती करतो तो स्वच्छ ठेवणं हे आपलं परम कर्तव्य. सो कृपया नेताना वरती घेऊन गेलेला पाण्याची बाटली, पियायला पाणी घेऊन गेलेलं त्याची बाटली जी असेल ती तुम्हाला येताना कोणत्याही कंडिशनमध्ये खाली घेऊन यायची. ही आपण इथून गुहा बघितली. गुहा बघितल्यानंतर मी थोडा वरती गेलेलो. 2 वाटा फुटल्या तिथून. एक राईटला गेले, एक लेफ्टला गेले. लेफ्टला मी इथे बसून थोडा वेळ नाश्ता केला, 10 मिनटाचा ब्रेक घेतला, प्रोटीन बार माझा आणि पाणी प्यालो. इथे मला असं वाटतं की एक त्यावेळेचा दरवाजा असू शकेल. हा दरवाजा आता उद्ध्वस्त अवस्थेत आहे. इथे एक झाड आहे आणि इथून मी वरती जातो आता. तर आपण गडफेरीला सुरुवात करणार आहे उजव्या बाजूने. दाखवतो मी तुम्हाला. हा लेफ्टला इथून रस्ता गेला आहे आणि हा राईटचा रस्ता आहे. या रस्त्याने आपण पायवाटेने आपण सुरुवात करणार आहे, कारण बऱ्यापैकी रान वाढलेलं आहे, जंगल वाढलेलं आहे इथे. आणि ह्या गवतामुळे काय होतं, पायवाट कधी कधी दिसत नाही. आता हे पावसाळा संपला, अजून थोड्या दिवसानंतर ही पूर्ण सुकून जाईल आणि पायवाट व्यवस्थित दिसेल. सो अजून एक यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी आपल्याला ना ह्या गडांबद्दल माहिती जी आहे ती एक तर गुगलवर भेटते. काही जणांनी बऱ्यापैकी नोंद करून ठेवलेली आहे. त्या नोंदी मी ना घेऊन येतो, स्वतः कॅरी करतो सोबतीला. त्या थोड्या वाचल्यानंतर आपल्याला समजतं की कुठल्या वास्तू कुठे कुठे आहेत.
थोडासा नकाशासुद्धा असतो आपल्या सोबतीला. तर त्यामुळे आपल्या सबस्क्रायबरला आपण एवढं लांब येतो, काही जण इथे येणं काही जण होत नाही, यांना यायचं असतं, त्यांना प्रॉपर गाईड मिळावं म्हणून ह्या नोंदी मी सोबतीला कॅरी करतो असं. त्यामुळे काय होतं, सांगताना बरं पडतं आपल्याला, कुठून जायचं आहे, कशा प्रकारे जायचं ते आपल्याला समजतं. बरं, आता ह्या नोंदीमध्ये त्या दिल्याप्रमाणे आपण पहिलं पोहोचलो ह्या 3 पाण्याच्या टाक्यापर्यंत. हा, हे एक पाण्याचं टाकं मोठं आहे. हे एक मोठं पाण्याचं टाकं. त्यानंतर इथे दुसरं पाण्याचं टाकं आहे आणि या बाजूला आहे ते तिसरं, इथे वरच्या बाजूला. ओके, हे तिसरं पाण्याचं टाकं आहे. आता ही 3 पाण्याची टाकी बघून झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. तर रस्ता बघूया आपण कुठून आहे पहिला तो. मला वाटतं ह्या टाक्याच्या बाजूने एक मला पायवाट दिसते, त्या पायवाटेने मी पुढे जातो आहे. मी त्या टाक्याच्या इथून वरच्या बाजूला चाललो आहे. ते वरच्या बाजूला आल्यानंतर मंदिर आहे. आतल्या बाजूला शंकर मंदिर, शंकराचे पिंड आहे मस्त एकदम. तुम्हाला दाखवतो मी इथे. मंदिराच्या आतमध्ये जाताना आपल्याला इथून शंकराची पिंडी आणि समोर एक मूर्ती, शंकराची भगवानची मूर्ती आहे इथे. आणि हा सगळा परिसर आहे. हे मंदिर बघून झाल्यानंतर ना खालच्या बाजूला मी बघितलंच नाही, आपल्याला एक पाण्याचं टाकं आहे. हे बघा इथे. हे इथे एक पाण्याचं टाकं आहे, खूप मोठं आहे. रुंदीला लांबीला मला वाटतं 6 ते 8 फुटाच्या आसपास असेल रुंदीला. आता इथून आपण पुढे जाऊया. या मंदिराच्या या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे, या बाजूला खाली 3 पाण्याचे टाके आहेत. मंदिर, पाण्याचं टाकं, 3 पाण्याची टाकी आणि आता इथे ही 2 पाण्याची टाकी. ह्या 2 पाण्याच्या टाकीच्या इथूनच मला वाटतं रस्ता आहे. हा रस्ता पुढे गेला आहे. ओके, मी इथूनच पुढे जातो आहे. बघूया अजून किती वास्तू ते बघायला मिळतात त्या. मी पायवाट धरूनच चाललो आहे. ॲक्च्युली ह्या इझी पायवाट आहेत वरच्या गडावरच्या, कारण गवत आहे खूप मोठं आलेलं इथे. त्यामुळे हो 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 इथे बघा, ही 2 पाण्याची टाकी, केवढी मोठी पाण्याची टाकी ती. हे एक पाण्याची टाकं, हे आहे दोन्ही पाण्याची टाकी. आता इथून याच पायवाटेने आपण पुन्हा पुढे जाऊया. आत्ताच्या आपण तिथे 2 पाण्याची टाकी बघून पुढे आल्यानंतर इथे गुहा आहेत. त्याच्या अगोदरच बघा इथे प्लास्टिक. हे लोक येतात इथे वरती गडावरती आराम, या झाडाखाली आराम केला, खाल्लं आणि इथेच टाकलं. करू नका प्लीज, असं करू नका. या इथे गुहा आहेत. हो हो, ही इथे गुहा आहे, तुम्हाला दाखवतो मी. बऱ्यापैकी मोठी गुहा आहे ही. दोन्ही रस्ते आहेत, इथून एक रस्ता होता आणि एक इथून रस्ता आहे. पण हा इकडचा रस्ता बंद झालेला आहे, त्यामुळे हा फक्त इथला रस्ता चालू आहे.
ही तुम्ही बघू शकता गुहा. अशा प्रकारे काहीशी आहे. इथून बाहेर तुम्ही आपण इथून पुढे जाऊया. थोडा रस्ता खडबडीचा आहे इथून. आता हे पाण्याचा टाका आहे की गुहा आहे ते बघू शकतो आपण. ॲक्च्युली माझ्याकडे बॅटरी नाही आहे त्यामुळे मी आतमध्ये जात नाही आहे. पावसाळ्यामध्ये बरंच पाणी साठत असेल इथे. आपण आता इथून पुढे जाऊया. थोडा खडका रस्ता. हे बघा इथे एक ही इथे एक गुहा आहे ही. आणि तिथे आतमध्ये पण एक खोली आहे. त्या खोलीत मी जात नाही आहे आणि मी इथूनच बाहेरूनच बघतोय सगळं. का कुणास ठाऊक पण मी गडाच्या आतमध्ये जात नाही इथे, कारण मी एकटाच आहे इथे. सो आता इथून बाहेर आलो आपण. हा काही असा परिसर आहे. आपण त्या 5 गुहा बघून आलो. 5 गुहामधल्या एका गुहेमध्ये एक आतमध्ये खोली आहे. काही ठिकाणी पाण्याची जाऊन तिथे पाणी साचलं आहे. तिथे राहण्याची जर सोय बोललो आपण तर 5 ते 6 जणांची राहण्याची सोय होऊ शकते तिथे. आता इथून हा वरती रस्ता गेला आहे. तिथं चालत पुढे यायचं. पुढे आल्यानंतर एकदम टोकाला एक रस्ता वगैरे. आता ॲक्च्युली ही पायवाट काय आलं आहे दिसतच नाही अजिबात आहे. त्यामुळे हे झाड आहे शेवटला. इथून हा एंड आहे. आता इथून पुढे रस्ता नव्हता बहुतेक, त्यामुळे इथून वरच्या बाजूला चाललो आहे मी. तर हां, त्या गुहेच्या इथून पुढे आल्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे. ओके, त्या बाजूला काय माहीत नाही आपल्याला, बघायला लागेल. पण मी वरच्या बाजूला चाललो आहे. या रानामुळे काय आलं आहे, शूज सरकत आहेत. ओके, चला बघूया वरच्या बाजूला काय आहे ते. आपण त्या बाजून असं गेलो, त्या गुहा बघितला, तिकडून असं वरच्या बाजूला आलो, तिकडच्या झाडाच्या वरती आलो. वरती आल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे ती 2 पाणी टाकी मगाशी जी आपण बघितली ती, त्याच्यानंतर तिथे शंकराची पिंडी जी मंदिर आहे ते, त्याच्या खालती पण जी टाकी होती आपल्याला 3 टाकी प्लस एक 4 टाका दिसलेलं, 4 टाकी आहे तिथे, ती टाकी. आता मी याच रोडने पुन्हा चाललो आहे. या बाजूला बघितलं तर तुम्हाला त्यात टाकी मंदिर वगैरे दिसेलच. आता इथे काय वास्तू असतील इथे, जसं काही याचे अवशेष म्हणजे घरांचे अवशेष, वाड्याचे अवशेष वगैरे असू शकतील. पण काय हे बऱ्यापैकी जंगल वाढलं, रान वाढलं ना, त्यामुळे ते दिसून येत नाहीत ते. मी या बाजूने खाली उतरतोय. तर या बाजूला काय आहे ते बघूया, मी तुम्हाला दाखवतो. हे ॲक्च्युली काय होतं, या गवतावरून सरकायला होतं. पडलो शेवटी, फ्रीक. मी सल्ला देतो सर्वांना की सावकाश चाला, सरकायला होईल वगैरे. आता हे काय स्पोर्ट्स शूज आहेत मी जे घातलेले आहेत ते, त्यामुळे हे गवत सुकलेलं आहे. लोकांना सांगतो मी की सामावून चला, सामावून चला, आणि मी शेवटी पडलो. आणि ते जसं कशेडी बोगद्यामध्ये गावाला जाताना शूट झालं, कॅमेरा चालू राहिला वगैरे वगैरे, तशा प्रकारेच आता हे सुद्धा शूट झाले. काय करायचं तेही दाखवायचं आपल्याला तुम्हाला. ओ हो हो, चला आता इथून खाली जाऊया, बघूया काय दिसतंय ते. आता सावकाश सांभाळून चालायला लागेल मला, कारण सरकायला होत आहे. बहुतेक माझी गडफेरी पूर्ण होते, कारण मी इथून आता खालती आलो आहे. तुम्हाला दाखवतो मी. मगाशी ह्या झाडाच्या इथून आपण वरती आलो, राईटने आपण फेरी सुरुवात केली,
आणि असं गोल फिरून मी इथे खालती आलो, या बाजूला इथे खालती आलो. हा आता इथे मी पुन्हा खाली उतरेन. मगाशी मी इथे बसूनच पाणी पियालो आणि माझं प्रोटीन बार वगैरे घेतलं. एकदा मला बघायचं आहे जाऊन की आपण राईटला गेलो तर लेफ्टच्या साईडला काय आहे ते. लेफ्टला जाऊन पुढे जाऊन बघूया आपण काय आहे का त्या बाजूला. नसेल तर आपण पुन्हा रिटर्न येऊया. तसं बघायला गेलं तर जे माझ्या ऐकण्यामध्ये किंवा वाचण्यामध्ये जे आलं आहे त्याच्यामध्ये काही वाड्याचे जे अवशेष आहेत ते मला दिसलेच नाही कुठे. आता ते कोणत्या बाजूला आहेत ते माहीत नाही मला, कारण वरच्या बाजूला मी होतो तिथे मला काहीच दिसलेलं नाही आहे. गवत वाढल्यामुळे असू शकेल बहुतेक. पण हा रस्ता इथे बंद आहे. ॲक्च्युली पुढे रस्ता आहे पण ही पायवाट मळलेली नाही आहे. तुम्ही बघू शकाल ना, इथे पायवाट मळलेली नाही म्हणजे इथून कोण गेलेलं नाही आहे. सो इथपर्यंतच रस्ता आहे हा. आणि हा इथून गेलेला वरच्या बाजूला रस्ता आहे, जिथून मी आता खाली उतरलो. हा रस्ता म्हणजे आपण वरती गेल्यानंतर इथे खाली उतरतो. सो आता पुन्हा आपण इथे खाली उतरतो आहे. मी या गडाच्या मेन दरवाजापाशी आलो आहे. मेन दरवाजापाशी मी आलो आहे. बरं, जवळजवळ किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे माझा. मी बघितल्याप्रमाणे मला काय दिसलं तुम्ही तुम्हाला सांगतो. या कातळ पायऱ्या ज्या एकाच रॉकमध्ये कोरलेल्या आहेत, एकच रॉक पूर्ण आहे. ही इथली गुहा, खालती छोट्या छोट्या गुहा होत्या, पाण्याची टाकी होती छोटी छोटी जी आतमध्ये दिसत होती. मला इथून गेल्यानंतर पाण्याची टाकी लागली. पुढे एक वरच्या बाजूला मंदिर लागलं ज्याच्यामध्ये शंकराची पिंड आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर 5 ते 6 गुहा लागल्या. त्याच्यामध्ये एक गुहा अशी आहे की ज्याच्यामध्ये आतमध्ये छोटीशी कोरलेली छोटी गुहा, जिथे वाकून जायला लागेल. मी तिथे आतमध्ये गेलो नाही आहे कारण मी गडावर एकटाच आहे. काही अपघात होतात तर आपण इथून सुखरूप बाहेर पडायला पाहिजे, त्यामुळे मी पुढे गेलो नाही. माझ्यासोबतला इथं जर कोण असतं तर मी आतमध्ये जाऊन बघितलं असतं, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला असता. त्याच्या पुढे गेल्यानंतर वरच्या बाजूला टर्न घेतला. वरच्या बाजूला मला तिथे असं काही दिसलं नाही आहे, पण तिथे असं लिहिलेलं गेलं आहे की तिथे वाड्याचे अवशेष, घरांचे अवशेष वगैरे आहेत म्हणून. सो माझं ते राहून गेलं. अजून एक माझं राहून गेलं इथे खालती. वरती चढताना मला विरगळी बघायला मिळाला नाही आहे. तर मी आता हे खाली उतरताना विरगळी बघायचा प्लॅन करणार आहे, ते मी ॲड करेन. मी आता फिलहाल हनुमंतगडासाठी जातो आहे. उतरताना बघू ते विरगळी आणि काळूबाईचं मंदिर, ह्या 2 वास्तू माझ्या बघायच्या राहिल्या आहेत. जर मला बघायला नाही मिळालं तर तुम्ही हे लक्षात ठेवा की ह्या वास्तू खाली आहेत, त्या आपण बघून घ्यायच्या आहेत. आता मी हा इथला व्लॉग, निमगिरीचा व्लॉग इथे संपवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट्सद्वारे मला कळवा. तुम्हाला जर यामध्ये मला काय सुचवायचं असेल तर तेही सुचवा. काय राहिलं असेल तर ते मला निदर्शनास आणून द्या. मी हा व्लॉग आता इथे संपवतो. मी गुरुनाथ केतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.